आता आपण हा गरम मसाला ऍड करू याच्यामध्ये केलेला. गरम मसाला एवढा जाड. मग आता काय घाई घाई आणि जागा दे ग बाई. बोल ना, पूर्ण बोल ना, बोलायला काय लागते. घाई घाई जागा दे ग बाई. एक नंबर. वाटाणे के दिल में बटाटा. काय सांगू मित्रांनो, माझे शब्द संपलेले आहेत. एवढा सुंदर स्वयंपाक केलेला ताईने. अरे आता त्या दिवशी मांडीवरच बसले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. लास्टचा ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर आपण गेलो होतो नॅशनल पार्क मध्ये फक्त आणि फक्त सिंह बघण्यासाठी. त्यातल्या त्यात आपण बोटिंग पण करून घेतलेली. बोटिंगचा जो एक्सपिरियन्स होता ना, नेक्स्ट लेवल होता. इतकी मजा आली ना, खूप जास्त. आणि तुम्हाला जर बोटिंग करायची असेल या उन्हाच्या वातावरणामध्ये, उन्हाच्या वातावरणात काय पाणीच कमी होतं. म्हणजे प्रत्येक वर्षीचा हा विषय आहे. मे महिना जवळजवळ आला की प्रत्येक ठिकाणी पाण्याची थोडीशी कमतरता भासते. त्यात तुम्हाला एवढी भरलेली नदी पाहायला मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. गावच्या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे, पण मुंबईत भाई तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोटीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, तर तुम्ही या समर वेकेशन मध्येच घेऊ शकता. बिकॉज पावसाळ्यामध्ये तिथे बंद असतं, कारण तिथे पूरस्थिती निर्माण होते. एवढं भयंकर त्या ठिकाणी पाणी असतं. सो त्याच्यासाठी आणि आज आपण बनवणार आहोत रेसिपी. तर ना भरपूर दिवसापासून अशा पण स्पेशल थाळी वगैरे काही बनवली नव्हती. नॉर्मल असेल पण टेस्टी असेल. तर आज आपण खूप दिवसानंतर थाळी बनवतोय. भाऊला जे आवडतात गोष्टी, मम्मीला आवडतात आणि आपल्या घरात ज्या ज्या आवडतात सगळ्यांना गोष्टी, त्या आज आपण मेन म्हणजे बनवणार आहोत. आणि माझ्या पद्धतीने की मी कोणत्या पद्धतीने बनवते, तर त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करणार. तर एकूणच आज मस्तपैकी थाळी बनवणार आहोत, व्हेज थाळी. आणि प्रत्येक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार. थाळीमध्ये जे जे काही असेल ना, ते प्रत्येक रेसिपी शेअर करणार. लवकर आता आपण ना वेळ नाही वाया घालवायचा, डायरेक्ट वळूया आपण रेसिपीकडे. आधी आपण डाळीला फोडणी घालायची. ही आहे मुगाची आणि तुरीची डाळ. छान शिजवून घेतले कुकरला. त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलं होतं आणि पाणी आणि हळद मी आता ऍड केली आणि छान अशी फेटून घेतली. बघा टोमॅटो पण दिसत नाही. मिक्सरला लावलेला की काय नाही, शिजवून घेतला छान. त्याच्यामध्ये एक नंबर विषय हाड. आता दिसला मला भाई साहेब. आणि ही डाळ मला स्पेशली आवडते, घट्ट होती. ही डाळ भाऊला खूप आवडते, तर म्हणून छान अशी, कारण अशी अख्खी राहिली तर तेवढी मजा नाही येत ना. आता ती पूर्ण एकजीव झाली पाहिजे म्हणून घट्ट अशी फेटून घेतली. त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी बघणार काय काय. नॉर्मलच आहे सगळं, पण मी कोणत्या पद्धतीने करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलं इकडे लसूण 3 ते 4 पाकळ्या चेचून घेतल्यात खलबत्त्यात. आणि इकडे कढीपत्ता घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखटवाल्या, हिंग घेतलंय आणि इकडे राई आणि जिरं, कोथिंबीर घेतलीये. आता इकडे टोप घेतलाय. आपण आता सुरुवात करूया. आता तुझ्याकडे फक्त आणि फक्त पाऊण तास आणि तुला सगळं पंचपक्वान करायचंय तयार एकदम. डाळीचं तर आपण इकडे टोप ठेवलाय आणि इकडे ना एक साईडला मी आपल्याला पुऱ्या करायच्या, त्यासाठी पीठ पण मळून ठेवलंय, जिरं आणि मीठ ऍड करून. तर हे पीठ पण मळून ठेवलंय. त्याच्यानंतर आपण इकडे फ्लॉवर पण थोडासा हलका शिजवून घेतलाय, कारण कसं होतं फ्लॉवर मध्ये किडी वगैरे असतात बारीक बारीक, तर त्याच्यासाठी गरम कडक पाण्यातून फ्लॉवर काढणं गरजेचं असतं. आणि पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर सांगते, कारण आपण आहे ना फ्लॉवरची मसालेदार ग्रेव्ही भाजी पण करणार आहोत. तर ती एक आहे. अगोदर आपण डाळ करून घेऊया. डाळीची सिंपल फोडणी मी कशी देते ते तुमच्यासोबत शेअर करते. लसूण आणि ह्या इझी रेसिपी आहेत सगळ्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला पटापट सांगते आणि वेळ पण कमी. लसूण ऍड करून झाला. आता कढीपत्ता आणि मिरची. आणि मी काय करते, सगळं लालसर वगैरे होऊन नाही देत लसूण वगैरे. मी सगळं एकदम ऍड करते, मग लालसर करते आणि नंतर मग आपण फोडणी देतो. कारण एकदम जरी ऍड केलं ना तरी पण छान लागते ते. हे मिक्स करूया. डाळीचा तडका म्हणजे डेंजर विषय, पण तो तडक्याचीच मजा असते ना, त्याशिवाय डाळ छान होत नाही. आता थोडीशी मी कोथिंबीर ऍड करते, हिंग ऍड करते, मिक्स करून घेऊया. आता आपण मीठ ऍड करूया फोडणीमध्ये. आता बघा थोडंसं लालसर दिसतं आपल्याला सगळ्या गोष्टी. आता काय करूया, 1 सेकंड फक्त आपण झाकण ठेवूया याच्यावर, स्मेल बाहेर नाही जाता का. चला आता वेळ आली आहे फोडणी द्यायची. झाकण काढलंय, गॅस फास्ट केलाय पूर्ण आणि लगेच आपण घट्ट डाळ खूप आवडते ना. पूजेचा जेवणचा विषय आता होणार आहे. छान गरम झालं होतं आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर ऍड केलेले कट करून. आता ना हे असे ओतून नाही घ्यायचे, कारण कसं मग कचरा वगैरे तसंच हे होतो. गाळून ते धारेने छान प्लेटमध्ये काढून. आज आपण हिरव्या वाटाण्याची सुद्धा भाजी करणार आहोत गरम मसाल्यामध्ये.
तर हिरवे वाटाणे मी मगाशीच भिजत घातले होते तात्काळ, म्हणजे अगदी लगेच, त्याच्यामुळे थोडेसे इकडे हे दिसत आहे. पण कुकरला आपण शिट्या काढून घेतल्या तर होईल. इकडे आपल्या डाळीला पण उकळी आली छान. आता आपल्याला ना फ्लॉवर फ्राय करून घ्यायचे, तर त्यासाठी मी फ्लॉवर घेते. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, फक्त रोस्ट होतील तेवढ्या पुरतं, कारण आपण ऑलरेडी शिजवून घेतलेत पाण्यामध्ये. ते हलकेत ना गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते शिजले की नंतर मग हळद पण ऍड करायची. गॅसचा फ्लेम नॉर्मल ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे ते आतल्यात वाफतील आणि शिजतील. आता मी ऍड करते डाळीत कोथिंबीर. आणि डाळ एवढी टेस्टी झाली ना, जशी प्रॉपर पूजेमध्ये होते ना, अगदी डाळ भात वरण भाताचं जेवण असतं ना, तशी झाली. 5 मिनिटं झाले, 5 ते 7 मिनिटं. आता याच्यामध्ये आपण काय करूया की थोडीशी ना हळद ऍड करूया. गॅसचा फ्लेम थोडासा फास्ट ठेवला मी, म्हणजे छान असं गोल्डन कलर येईल. आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ ऍड. भाजीसाठी लागणारे सिंपल आणि सोपे इंग्रेडियंट्स आहेत. 2 कांदे घेतलेत अशा मोठ्या साईज मध्ये, कारण आपल्याला नंतर ग्रेव्ही करायची ना, म्हणून जाडसर कापले तरी चालेल. काजू घेतलेत 7 ते 8. त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेत 2 मोठे टोमॅटो, कारण ग्रेव्ही आपली छान झाली तर मग भाजीला अजून जास्त टेस्ट येईल आणि ग्रेव्हीचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे. त्यासाठी आपले वाटाणे पण शिजतात, हिरवे वाटाणे. आणि इकडे फ्लॉवर काढून घेतलाय मी गरम गरम, थोडंसं हलकं फ्राय झालं. आपण आहे ना इकडे फोडणीकडे वळ. ग्रेव्ही करण्यासाठी तेल घेतलं, थोडंसं कांदा ऍड करूया, काजू पण सोबत, त्याच्यानंतर लगेच टोमॅटो सुद्धा. हे असं कांदा आणि टोमॅटो आणि जाडसरच कट करायचं, कारण आपल्याला याची ग्रेव्ही करायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामुळे ते बारीक बारीक एवढं कट करत बसण्याची गरज नाही, जाडसर केलं तरी चालेल. आणि काजू याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे, काजू आपल्याला यूज करायचं. कारण असं आपण बघतो पंजाबी स्टाईल जेवणामध्ये, पंजाबी थाळी असतं, जेवण असतं, ग्रेव्ही असते त्यांची, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ काजू यूज करतात. ग्रेव्ही पण त्याने ठिकाणी छान होते. आता मी इकडे गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलाय आणि झाकण ठेवते एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेत आणि मी थोडंसं मीठ ऍड करते, म्हणजे काय होईल, टोमॅटो आणि कांदा आहे ना छान स्मूथ होईल. स्मूथ नरम झालेत, झाकण काढून घेऊया. आता पुन्हा मिक्स करूया आणि आता गॅस बंद करून टाकूया. सो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी आणि नंतर मग आपण मिक्सरला ग्राइंड करून. यात मसाला नव्हता टाकला ना? नाही, मसाले नंतर ऍड करायचे. तर बऱ्यापैकी थंड झाले सगळं. त्याच्यामध्ये जास्त काय ऍड नाही करायचं आपल्याला, फक्त काजू, कांदा आणि टोमॅटो बस. आपली ग्रेव्ही छान तयार झाली आहे. प्युरी तयार झाली छान. सेम टोप घेतले आपण, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करूया, जिरं एकदम थोडंसं ऍड करतो. आता आपल्या पुऱ्या बाकी आहेत आणि ही भाजी बाकी आहे आणि मेन ते तुम्हाला थोड्या वेळाचं. येस, सरप्राईज ना ग माझी बबडी ती. चला तर पण याच्यामध्ये ना ही प्युरी ऍड करूया. आता ना ही छान प्युरी टाकली याच्यामध्ये तेलामध्ये. आता झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी. 5 मिनिटं झाले तर तिकडे काढून घेऊ. तेल बघा थोडंसं साईडने दिसतं आपल्याला. मिक्स करून घेऊया. सगळे मसाले ऍड करूया एक एक करून. पहिले मी हळद घेते, मालवणी मसाला छान टेस्टला. धणे पावडर ऍड करूया. गरम मसाला पावडर असेल ती ऍड केली तरी चालेल, पण आता सध्या अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी एवढेच मसाले ऍड करते. मिक्स करून घेऊया. हॉटेलमध्ये त्या आणतात ना असं, तसंच पनीर आपण बोलतो यांची ग्रेव्ही कशी होते यार, कलर किती मस्त लागतो. अभी राज पता चला उसके पीछे का काजू है. आपण ह्याच्यामध्ये ना पाणी ऍड करूया. जेवढं आपल्याला ना भाजीसाठी हवे ग्रेव्ही त्या प्रमाणात आपण पाणी ऍड करायचं. मिक्स करत राहायचं जोपर्यंत ते बरोबर कन्सिस्टन्सी होत नाही त्याची. झाकण ठेवलं तर 2 मिनिटासाठी. तर झालंय, उकळी आली आणि गरम मसाला पावडर होते आपल्याकडे. लगेच याच्यामध्ये आपण फ्लॉवर ऍड करू आणि मिक्स करून घेऊया छान भाजी. आता याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करायची अजिबात गरज नाही, कारण ग्रेव्ही एकदम बरोबर झाली आहे. एक्स्ट्रा पाणी ऍड केलं तर एकदम पातळ होईल ना, तर एकदम परफेक्ट झाली. भाजी तयार झाली संपूर्ण भाजी छान पद्धतीने. पुन्हा मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करूया, कारण खूप वेळ शिजायला नको, कारण आपण ऑलरेडी सगळे कांदा टोमॅटो सगळं फ्राय करून घेतलं होतं. त्याच्यानंतर परत आपण कोबी पण छान शिजवून घेतला होता. 2 आपण फ्लॉवर पण फ्लॉवर भाई भाई आहे ना तो आता, तर आपण ते मग छान फ्राय करून घेतलं होतं, बॉईल करून घेतलं होतं. एकच असतं ते, फ्राय आणि बॉईल वेगवेगळं असतं. अरे हा, कमेंट्स करून सांगा. अरे नको, कमेंट्स नाही करायच्या याच्या बाबतीत. झाली भाजी. आता वरून गार्निशिंग साठी आपण कोथिंबीर ऍड करू. 1 नंबर, चुम्मा रे चुम्मा, जबरदस्त. ही शाही स्टाईल आपण फ्लॉवरची भाजी बोलू शकतो. काजू ऍड केली की झाली शाही. आता रेसिपीज तुझी म्हटल्यावर तू काही नाव ठेव, चालतंय आम्हाला खाण्याशी मतलब. हॉटेलवाली पनीरची भाजी शाही बोलू शकतो. हा तेच ना, हा बरोबर आहे तुझं.
ते काजू टाकलं की झाली शाहीच. आता आपण हिरव्या वाटाण्याची भाजी करणार आहोत. उकळलेलं पाणी काढून घेतलं मी वेगळं. पण आता त्या अगोदर आपल्याला काय करायचं, आता आपल्याला ना गरम मसाला रेडी नाहीये. कधी काय होतं रेडी असेल मी तुम्हाला सांगते की गरम मसाला रेडी आपण टाकूया. गरम मसाला रेडी नाहीये, फक्त आपण भाजीपुरतं गरम मसाला ऍड करूया. कांदा, खोबरं, लसूण, अख्खे मसाले सगळे फ्राय करून घेऊया. आता मी गॅसवरच फ्राय करते किंवा जसं काही तव्यावर पण करू शकतो. ते फ्राय करते नंतर तुम्हाला भेटते. काय झाले यार भाजी. बाई मला पण तुला पण देणार. या एक नंबर झाली. एक नाही नेक्स्ट लेवल. काय सांगू आता तुला मी. काय बोलतेस आता तू एवढे एक्साइटमेंट सांगू नाही शकत मी. एवढी सुंदर म्हणजे एवढी टेस्टी झाली ना समोर म्हणजे बरं होतं. एक नंबर रे भाई यार. एक मित्रांनो, नेहमी जेव्हा जेवढं पण कोणतं खाणं असतं तेव्हा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो तेव्हा माझी रिएक्शन ही जेन्युइन असते. तशीच आता आईच्या गावात रे एक नंबर कोणालाच देणार. तुला ते खायची नव्हती ना भाजी. अरे ही काय ही भाजी आहे ना आता ही घ्या तुम्ही. मला आता पाहिजे. आई शपथ मित्रांनो एक नंबर. काय सांगू मी हिची ख्याती. एक नंबर. रुंबा रुंबा गडगुंबा अशी विरघळते ना लगेच. एक नंबर. नुसता जो राडा. मी थक्क झालो एक चमचा खाऊनच. अजून भाकरी जायची त्याच्यासोबत. पुऱ्या जायच्या. सॉरी. आता आपली दुसरी भाजी करूया आपण. ती म्हणजे वाटाण्याची भाजी. खाऊची कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ऍड करूया. चला तेल तापले आपलं. आता त्याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या ते पण मी अशाच चेचून घेतल्या साली सकट. अशाच टाकल्या तरी चालते. कांदा आणि टोमॅटो. हेवी शेफ आहे आपला. तसा हेवी ड्रायव्हर असतो त्याचा. कांदा टोमॅटो मी इकडे कमी घेतलाय कारण कसं वाटाणे आपण खातो तेव्हा असे दाताला लागतात ना, तर ते असं हे थोडंसं जास्त नको लागायला कांदा टोमॅटो. आणि आपला ऑलरेडी गरम मसाला पण इकडे तयार झालाय. वाटून थोडं जाडसर ठेवलाय मी. पीठ थोडंसं ऍड करूया कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी. मिक्स करूया. आता ही भाजी ना अशी एकदम वरच्यावर केली तरी चालते. एवढं काय असं म्हणजे स्पेशली याच्यामध्ये काय घरगुती आहे. हा घरगुती भाजी आहे. आता याच्यामध्ये ना हळद मसाला ऍड केलाय. मिक्स करून घेऊया. वाटाणे ऍड करू. ही भाजी एवढी टेस्टी बनते ना मस्तच. सिंपल मध्ये आपण लगेच पण बनवू शकतो. कधी काही आपल्याकडे गेस्ट येणार असतील त्यांच्यासाठी ही भाजी एकदम मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये तेच जे उकळलेलं पाणी होतं ते ऍड करूया. आता आपल्या भाजीला छान उकळी येऊन देऊया. आता हे पाणी थोडं जास्त वाटत असेल पण उकळी आल्यावर थोडीशी भाजी आटेल आणि थोडे बटाटे पण शिजले. रस पण आटलाय, बटाटा पण शिजलाय. आपण हा गरम मसाला ऍड करूया ह्याच्यामध्ये केलेला. गरम मसाला एवढा जाड. मग आता काय घाई आणि जागा दे ग बाई. बोल ना पूर्ण बोल ना. बोलायला काय लागते. घाई जागा दे ग बाई. एक नंबर. वाटाणे के दिल में बटाटा. इथे पुऱ्यांची तयारी चालू आहे. मस्त जिरा बिरा टाकलेला एकदम ताईने. जिरच ना. जिरं मीठ. ओके. आणि आता हे ताई पुरा लाटते. हा मी पहिले काय करायची मोठी अशी पोळी करायची त्याच्यामध्ये असं मग तांब्यानी किंवा डब्यानी करायची. पण त्याच्यामध्ये टाइम खूप वेस्ट जातो आपला त्याच्यामुळे. आणि ह्या छान पण होतात. अभी बनाएंगे ना मेरी जान. इधर मम्मीने आंबे आणले. थँक्यू सो मच मम्मी. तुला आवडतात ना म्हणून. हो. सो भाई सब मार्केटमध्ये आंबे सध्या खूपच प्रगती करतायत. काय बोलतात कॉस्टच्या बाबतीत. बट इट्स ओके ना मेरी चुचू. एक नंबर फुगली. तर मित्रांनो सगळं जेवण तयार करून झालंय फायनली. बघा तुमच्या पुऱ्या वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आपण आमरस बनवणार आहोत फायनली. जे आता सीझन आहे हापूस आंब्याचं आपण आमरस बनवणार आहोत. आणि मला वाटते आपण पहिल्यांदाच बनवतो ना भाऊ घरी आमरस. हो येस. आंबे स्वच्छ धुवून घेतलेत पहिले. आंबा घेतलेला आहे कट करून सगळं व्यवस्थित. 2 आंबे घेतलेत मी याच्यामध्ये. आणि आता आपण काय करायचंय दूध ऍड करायचंय. थोडंसं उकळून घेतलेलं आहे कच्चं नाही ऍड करायचं. थोडंच दूध ऍड करूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया आपण. ओके. साखर ऍड करूया आपण.
थोडीच ॲड करते, आंबा ऑलरेडी गोड आहे. नंतर पण वरून दूध ॲड करून आपण मिक्स करू शकतो, पण अगोदर मी थोडंसं ॲड करते. आधी ते थोडं थोडं केलेलंच बरं. आपण काय करूया, याच्यामध्ये भांड्यात काढून घेऊया. आता बघा छान असं मिक्स करून घेतलं इकडे. आता आपल्याला जेवढं पातळ हवं आहे ना तेवढं करायचं. तुम्ही थोडं दूध ॲड करते याच्यामध्ये, बिकॉज मिक्सरला तेवढं मोठं भांडं नाही ना आपलं, तसं पटकन बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे आता मी दूध ॲड करते त्याच्यामध्ये. आता छान असं दूध आणि सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता एकदम परफेक्ट झालं आहे, जास्त पण पातळ नाही करणार मी. आता आपण याला गार्निश करून घेऊया. फायनली आपला आमरस पण तयार झाला इकडे, मी काढून घेतलाय. आणि आता आपण जेवायला बसेल सगळेजण. चला ठीक आहे भाऊ, जेवायला पटकन जेव आणि सांग कसं झालं तुझं आमरस. मस्तपैकी. भाऊचा फेवरेट म्हणजे मँगो आमरस, त्याचा फेवरेट आहे तो. आणि ना एकदम फूडी आहे भाऊ, त्याला असं छान छान जेवण असेल ना, बाकी त्याला काहीच नाही. मला जेवण पहिले पाहिजे, जेवण पाहिजे. बाकी तुम्ही मला काय नका देऊ. कपड्याची नाही त्याला शौक नाही, मला कपड्यांचा शौक नाही, काय नाही काहीच नाही. जेवण मात्र म्हणजे माझा जीव की प्राण. सो मित्रांनो, आपलं असं आहे की ताईने जेव्हा रेसिपी करते तेव्हा मी तुम्हाला सांगतो की कसं झालं. तर आता सगळ्यात पहिले आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आमरस. काय सांगू मित्रांनो, माझे शब्द संपलेले आहेत. एवढा सुंदर स्वयंपाक केलेला आहे ताईने. आणि आमरस ना जसं पाहिजे तसं झालेलं आहे. जास्त गोड पण नाही, काय नाही, ॲक्युरेट एकदम. आमरस मध्ये तू पास. वाव भारी. ही भाजी तुम्ही ते एक्सप्रेशन्स आपले बघितलेस. अतिशय सुंदर, अतिशय युनिक अशी भाजी, हॉटेल टाईप, अप्रतिम. डाळ एक नंबर यार. आजच्या जेवणावर बी आहे ना फिदा आहे. देव करू दे आठवड्यातून असं 2 वेळा भेटला तरी चालेल. मला नॉनव्हेजची गरजच नाही आईच्या गावात. तर ही आपली घरगुती भाजी, पूजेची भाजी अशी आपण बोलतो. गरम मसाल्यातली वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी. आता आपण बाहेरून आणलेलं लोणचं. आता पुरी सोबत वेगळीच मजा आहे. तर असं एकूणच ताईने आजचं जेवण केलेलं आहे. म्हणजे ही व्हेज थाळी आहे. आणि जेवायला आहे मित्रांनो तुम्ही पण मस्तपैकी. आजचा हा बेत आहे तो परिपूर्ण असा बेत आहे. मस्त जेवण आहे दुपारचं. थँक्यू सो मच. तुझे खूप खूप आभार. एवढं नको. अरे ज्याने जो आपल्याला खायला घालतो त्याचे आभार नेहमीच मानले पाहिजे. थँक्यू. आता तू खा. तर मित्रांनो, जेवण वगैरे करून झालं आणि मस्त झालं तो जेवण. अगदी भाऊला असंच जेवण खूप आवडतं, अगदी मनासारखं. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट की आज आहे ना आपली आई येणार आहे. म्हणजे आता मामाने फोन केला होता, असं तर फिक्स होतंच की यायचं. तिचं भरपूर दिवसापासून सुरू होतं की यायचं. सुट्टी पण आहे मुलांना. तर मग मामाची मुलं आणि आई तर असे येतात. आता सगळे स्टेशनला आले. मिरारोला फोन आला होता मामाचा सुद्धा. तर मी चालले तर त्यांना स्टेशनला घ्यायला त्यासाठी. तर चला मी स्टेशनला घ्यायला जाते. बघूया आता. मुलं पण येणार आहेत, सो मजा येणार एकदम. मी तर तिकीट पण नाही काढले, कारण इकडे प्लॅटफॉर्म तिकीट पण लागतं. आणि 4 नंबर वाटलं होतं तिकडे पण नाही. कुठे गेले लोक. आणि मेन प्रॉब्लेम आहे की फोन पण नाही आहे त्यांच्याकडे. आईकडे फोन नाही आहे. आईने मामाला फोन केला होता. सो म्हटले की 4 नंबरला आम्ही आलो आहे. तर मी तसंच आली इकडे. घाईमध्ये काय झालं, मी घरातली चप्पल आहे ना बाहेर घेऊन आली. रिक्षामध्ये बसली. अरे सॉफ्ट काय लागतं पायाला, फक्त ते घरातली चप्पल आहे. तो येऊन थांबलेत ना. आता मी त्या साईडला जाते. सो मे बी असेल तिकडे त्या साईडला. ती बघा आई मिळाली. मागच्या वेळेला पण त्याच साईडला उभी होती बघा. आई आई फायनली भेटलो. भरपूर वेळ झाला. जय कसं आहे. चल, जय आणि काव्य आणि आई फायनली भेटत आपल्याला. चला आलो नाही, भेटलो नाही. तो आमची चर्चा सुरू आहे की मे महिन्यात गावी जायचं म्हणून. सो ते बोलतोय की कधी जायचं गावी. आई बोलते चला लवकर घेऊन बसायला पाहिजे. हा तुम्ही तिकडून आला तर त्याच्यामुळे मी इथेच थांबली होती.
सो आता पहिले घरी घेऊन जाऊया सगळ्यांना. सगळ्यांनी हाय करा. हाय. चला चला. आमच्या हातातलं हे पहिले काय पोरं? आईच्या हातातलं बॅग घे. नुसते खाबोली. आपल्याला आवाज नाही दिलास? काव्या. काव्या आत्याला आवाज नाही दिला. ओळखत नाही. येईल. बोल आत्याचा मिठी मार. आत्या तू पण मार. आत्या. अरे आता त्या दिवशी मांडीवरच बसलेला. आई. अरे पहिलीला गेलास, पास झालास की काय झालंस? पास झाला ना, तुला पास करून घेतलं. खरं बोल. आता खिडकी देखी क्या खिडकी. तू काव्या पास झाली की काव्या तू पास झालीस ना? पास झाली की पास करून घेतलं तुला. पाचा आहे. काव्या हुशार आहे मित्रांनो, खूप हुशार आहे. आणि ही माझी आजी, जिला तुम्ही जुन्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, गावी तुरळला. नमस्कार, हाय जे काय. हा हाय. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. आजच्या व्हिडिओ मध्ये खास आपण दाखवली होती व्हेज थाळी. आपण यांच्यासोबत उद्या नेक्स्ट नवीन ब्लॉग बनवूया. पण त्या थाळीमध्ये मेन तर आमरस होता, जो की उत्तम प्रकारे ताईने बनवला आणि खरंच खूप सुंदर झाला होता. आणि दुसरं म्हणजे की ती भाजी फ्लॉवरची, ती तर ओय होय होय मे रब्बा जोगी अशी झाली होती. काय सांगू राव मी. व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. मस्त हॉटेल सारखी भाजी झाली होती. आणि आय होप तुम्हाला आजचा एकूणच व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.